नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता सौमित्र आणि अवंतिका यांना आडून जे गुंड आहे तर ते गुंड मात्र आता पुढे पळत असतात आणि सौमित्र त्यांच्या मागे। तर तोपर्यंत इकडे मास्कमॅनचा वेश घालून एक माणूस आता मायाच्या सांगण्यानुसार तेथे येतो आणि अवंतिकाला घाबरवतो। अवंतिका म्हणते की काय हवं आहे, का तू आम्हाला त्रास देतो। तेव्हा आता तो मास्कमॅन म्हणतो तुला भेटायला एका ठिकाणी बोलवत आहे आणि कधी कुठे यायचं हे मी तुला अगदी मेसेजवर कळवतो, तुझा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे आणि हे बघ, ही गोष्ट मात्र सिरियसली घे आणि जर तू मला भेटायला आली नाही तर आज मात्र मी तुझ्या गाडीवर जो काही लाल रंग टाकला तर उद्या मात्र तुझ्या नवऱ्याचं रक्त असेल हे लक्षात ठेव। जर तू मला भेटायला नाही आली तर। अवंतिका आता खूप घाबरते आणि मास्कमॅन आता तिला म्हणतो की नीट विचार कर आणि मला भेट आणि मी तुला चांगली ऑफर देतो। तेव्हा आता अवंतिका बिचारी रडत असते। मात्र आता लगेच सौमित्र हा मास्कमॅनला बघतो आणि धावतच ओरडत येतो की कोण आहे। तेव्हा आता सौमित्र त्याच्या मागे धावायला लागतो। तेव्हा आता अवंतिका त्याला धरते आणि सौमी प्लीज तू तिकडे जाऊ नको, तो मास्कमॅन आहे। तेव्हा आता सौमित्र अवंतिकाकडे बघतो आणि विचारतो की तो इथे का आला होता आणि अवंतिका तो तुला काय बोललास। तेव्हा अवंतिका खूप घाबरलेली असते आणि अवंतिकाने त्याला विचारलेलं असतं की तू आम्हाला त्रास का देतो। हे सगळं काही आता मास्कमॅन तिला जे जे काही बोलला ते अवंतिकाला आठवतं आणि अवंतिका खूप घाबरलेली असते। सौमित्र म्हणतो की तो तिला काही बोलला तर नाही ना, काही केलं तर नाही ना। तेव्हा आता अवंतिका नाही म्हणते आणि घरी जाऊ आपण, चल लवकर, म्हणून ती अगदी खूप इतकी घाबरलेली असते, तिला बोलता सुद्धा येत नाही। ती फक्त सौमित्रला घरी चल असं म्हणत असते। सौमित्र आता गाडीवर फेकलेला तो लाल रंग पाहतो आणि अवंतिका आणखीनच घाबरते आणि ते दोघेही आता घरी निघून येतात आणि घाईने मात्र तो आता दादा आणि वहिनीला आवाज देतो। तेव्हा आता हे दोघेही रूम मध्ये असतात। जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, आणि घाईने धावतच आता हे दोघे खाली येतात। आता ऋषिकेश विचारतो की काय झालं सौमित्र, अवंतिका। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा, मी आणि अवंतिका घरी येत असताना आमच्या गाडीवर अटॅक झाला। आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांना धक्काच बसतो आणि तेव्हा आता सौमित्र सांगतो की जेव्हा मी त्या गुंडांचा पाठलाग केला, कारण आता त्यांनी आमच्या गाडीवर लाल रंग फेकला होता आणि तेवढ्यात मास्कमॅन अवंतिका जवळ आला आणि तो तिला काहीतरी म्हटला, तिला बोलला। जानकी विचारते की काय झालं अवंतिका, तू ठीक तर आहे ना, काय म्हणला तो तुला। अवंतिका, मी तुला काय विचारते की तू ठीक तर आहेस ना। अवंतिका काही बोलत नसते, इतकी घाबरलेली असते ती। तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी मी ठीक आहे, परंतु तो मास्कमॅन मला धमकवण्यासाठी आला होता। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस, धमकवण्यासाठी, आणि काय म्हणाला तो तुला। तेव्हा आता अवंतिका खूप घाबरलेली असते। अवंतिकाला असं वाटतं की आता जर मी सगळ्यांना हे सरक सांगितलं तर मात्र घरचे सगळेजण घाबरतील आणि त्याने तर सौमित्राच्या जीवाला मारण्याची धमकी मला दिलेली आहे, मी काय करू। तेव्हा आता अवंतिकाला खूप टेन्शन येते। जानकी तिला पुन्हा विचारतं की अवंतिका, त्याने तुला काय धमकी दिली ते प्लीज सांग। तेव्हा आता अवंतिका सांगते की वहिनी, आज मात्र त्याने मला चांगलं धमकावलं। तो मला म्हटला की अगदी तुम्ही मला शोधण्याचा जर प्रयत्न केला आणि तू मला अगदी सांगितलेल्या ठिकाणी भेटायला नाही आली तर मात्र आज जो लाल रंग फेकलेला आहे तर उद्या त्या ठिकाणी तुमच्या गाडीवर तुझ्या नवऱ्याचं रक्त असेल। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता जानकीला आणि ऋषिकेशला आणखीनच धक्का बसतो। अवंतिका म्हणते की वहिनी, तो खूप डेंजर आहे आणि तो माहिती आहे की आम्हाला कायम त्रास देत राहणार आहे। त्यावर आता जानकी म्हणते की नाही अवंतिका। जानकी अगदी तिला पाठिंबा देत म्हणते की हे बघ, तू घाबरू नकोस, आता मात्र आम्ही आहोत ना आणि आपण एक कुटुंब बनून एकत्र जर राहिलो तर काही कोणी करू शकत नाही। आणि हे बघ अवंतिका, कळतं का तुला, तू शांत हो बरं अगोदर। ऋषिकेश सुद्धा अवंतिकाला शांत राहायला सांगतो आणि सौमित्रला म्हणतो की हे बघ, कारण तो आता घरातील एक जणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे। अवंतिकाच्या बाबतीत सुद्धा त्याने शेवटी तेच केलं, त्यामुळे मात्र आपल्याला जास्त वेळ असा वाया घालून नाही चालणार, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करून त्याला शोधावं तर लागेलच। सौमित्र म्हणतो की हो ना, पोलीस त्यांचं काम करत आहे आणि आपल्याला सुद्धा आता शांत बसून नाही चालणार, काहीतरी आपल्याला लवकरात लवकर करावं तर लागेल, परंतु नक्की काय करायचं तेच आपल्याला नाही कळत। तेव्हा आता जानकी म्हणते की आपण एक काम करू, आपण मागच्या वेळेस कसे पॅम्पलेट छापले होते तर तसे पॅम्पलेट छापूयात, कारण मला पूर्ण खात्री आहे की मकरंदच मात्र आता हा मास्कमॅन आहे आणि नक्की आपल्याला पॅम्पलेटमुळे काहीतरी फायदा तर होईल। मकरंदचा फोटो आहे तर तो त्या पॅम्पलेटवर छापूयात आणि सगळीकडे तो फोटो पसरला पाहिजे आणि आपण असे सांगायचे की ह्या माणसापासून सगळ्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणजे तो बाहेर फिरू शकणार नाही आणि ज्याने कोणी ह्या माणसाला बघितलेलं आहे तर मात्र कोणीतरी आपल्याला नक्की येऊन सांगेलच। तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी, तुझी आयडिया चांगली आहे, कारण जर कोणी मास्कमॅनला बघितलं असेल तर ते आपल्याला नक्की येऊन सांगतील आणि मास्कमॅन मात्र आता कुठे बाहेर फिरू शकणार नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, माझा एक मित्रच आहे आणि त्याच्याकडे आपण हे सगळं काही छापूयात।
तेव्हा लगेच आता सौमित्राकडे जो काही त्याचा मकरंदचा फोटो असतो तर लगेच आता ते पॅम्पलेट छापवण्याचा ठरवतात. त्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र निघून जातात, परंतु अवंतिका खूप थरथर कापत असते. ती इतकी घाबरलेली असते आणि आता जानकीचं लक्ष जातं. जानकी आता अवंतिकाला म्हणते की काय झालं अवंतिका, तू इतकी घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि ती तिला जवळ घेते. अवंतिका खूप रडत असते. तेव्हा आता जानकी ओळखते की नक्की काहीतरी गडबड आहे, कारण अवंतिका नक्की आपल्यापासून काहीतरी लपवते. कारण अवंतिकाला मास्कमॅनला भेटायला बोलावलेलं आहे, ही मात्र तिने अगदी सगळ्यांच्यापासून लपवलेलं असतं. आणि जानकी म्हणते की नक्की काहीतरी आहे, जानकीने ओळखलेलं असतं. त्यानंतर आता इकडे कावेरी काकू स्वयंपाक करत असतात आणि तेथे सुमित्रा येते. आता सुमित्रा म्हणते की काय हो कावेरी काकू, तुम्ही स्वतः करता हे सर्व. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की दुसरं कोण करणार. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आता ऐश्वर्याची मदत घ्या. तर कावेरी काकू म्हणतात की तुमच्या घरी असताना तिने तुमची मदत केव्हा केली का, मग आता इथे काय करणार. सुमित्रा म्हणते की थांबा. म्हणून सुमित्रा आता ऐश्वर्याकडे येते. ऐश्वर्या मस्त मोबाईलमध्ये गेम बघत हसत असते आणि सुमित्रा काकू तिला आवाज देतात. तिच्या कानामध्ये हेडफोन असतात, म्हणून सुमित्रा काका जवळ येतात आणि तिला ओरडतात. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की काय झालं, का ओरडतात. सुमित्रा म्हणते की चल आता स्वयंपाक करायचा आहे. ऐश्वर्या म्हणते की मी. सुमित्रा म्हणते की हो, मला तुझ्या हातचं खायचं आहे ग. अगं मी पाहुणे आले आहे तुझ्याकडे, मग तू माझा पाहुणचार करायला नको का. ऐश्वर्याच्या हाताला धरून ती शेवटी तिला उठवते आणि ऐश्वर्या म्हणते की आई एक मिनिट, मला जेवण वगैरे काही बनवता येत नाही. तर सुमित्रा म्हणते की हो, हे मात्र तू अगदी मस्त बोललीस आणि एकदम बरोबर बोललीस. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की एक मिनिट, बरोबर बोललीस म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मला कशातील काही येत नाही म्हणून. आणि शेवटी सुमित्रा बरोबर ऐश्वर्याला स्वयंपाक करायला झुपवते आणि कावेरी काकूला गप्पा करायला घेऊन येते. आता कावेरी काकू म्हणतात की बरोबर, खरंच तुम्ही तिला कामाला तर झुपवलं. सुमित्रा म्हणते की हो, मी आले ना तर तिला प्रत्येक कामाची जाणीव करून तर देते. आणि काय हो, मी आल्यापासून पाहते सयाजीराव कुठे दिसत नाही, ते कुठे गेलेत ओ. कावेरी काकू म्हणतात की ते अगदी कामानिमित्त सतत बाहेर असतात, बाहेरगावी त्यांना जावंच लागतं. पौर्णिमेच्या चंद्रासारखं ते अगदी येत जात असतात आणि इथे घरात काय घडतं हे त्यांना माहिती होत नाही. आल्यानंतर माझ्यावर चिडचिड होत असते. सुमित्रा म्हणते की अहो घरोघरी मातीच्या चुली, आणि आमचं सुद्धा यांचं असंच आहे. म्हणून दोघी छान असा गप्पा करत असतात. आणि सुमित्रा म्हणते की जर मी इथे आले त्यांना नाही आवडले तर आल्यानंतर आता त्यांना कळेलच, तुम्ही त्यांना सांगितले नाही का. कावेरी काकू म्हणतात की अहो आता ते तर आल्यानंतर त्यांना कळेलच, आणि जरी आता आले तरी ते काही चिडणार वगैरे नाहीत, मी आहे ना. आणि मला तर मात्र तुम्ही इथे आल्याने खूप आनंद झालेला आहे, कारण मला जीवाभावाची एक आता मस्त मैत्रीण मिळालेली आहे. तर म्हणून दोघे आता खूप एकमेकांशी हसतात आणि छान गप्पा करतात. कारण इतकी वर्ष मी एकटेपणातच काढली, तो या घरात हक्काचं असं माझं मन मोकळे करण्यासाठी कोणी नव्हतं, आपणच आपल्या मनात रमायचं आहे असं होतं या घरात. सुमित्रा म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. आता आपण दोघी मिळून खूप मज्जा करू. आता ऐश्वर्या दोघींच्या गप्पा ऐकून खूपच चिडते, दात खात म्हणते करा करा मज्जा करा, आणि मला इथे कोबीची भाजी बनवायला सांगा. आणि सगळं त्या मायामुळे आणि म्हातारीमुळे होतं. या दोघींना चाकूने असं खुपसून टाकावं असं मला होतंय. आणि तेवढ्यात सुमित्रा विचारते की काय ग, जमते की नाही. ऐश्वर्या परत अगदी दात खात असताना परत गोड होते आणि म्हणते की हो हो बसा तुम्ही, जमते मला सर्व काही, मस्त गप्पा करा. त्यानंतर मात्र इकडे सारंग आणि ओवी ही ड्रॉइंग्स करत असताना आता सारंगशी गप्पा करत असते. आणि तेवढ्यात तेथे माया येते. सारंग तिला विचारतो की माया तुम्ही कुठे गेला होता तो. तेव्हा आता लगेच माया विचारते की का हो, काय झालं. तर सारंग म्हणतो की ओवी विचारत होती, कारण तिच्यासोबत खेळायला कोणी नव्हतं. तेव्हा आता ओवी म्हणते की हो ना, कुठे गेला होतात माया मावशी तू. तेव्हा लगेच आता माया म्हणते की मी सुद्धा कामानिमित्त बाहेर गेले होते. आणि तेवढ्याच सारंगचं लक्ष आता मायाच्या हाताला जे लाल रंग लागलेला आहे तर लगेच त्याकडे जातं. सारंग म्हणतो की माया काय झालं तुमच्या हाताला, किती लागलं होते. म्हणून सारंग लगेच तिचा हात पकडतो आणि प्रेमाची फुंकर मात्र त्यावर मारत असतो. तिचा हात पकडूनच अगदी तो फुंकर मारत असतो. तेव्हा माया लगेच आपला हात मागे घेते आणि आता माया लगेच हात काढून बाजूला घेतल्यानंतर सारंग म्हणतो की सॉरी, अहो ते लागलं म्हणून मी फुंकर मारत होतो. आणि काय झालं तुमच्या हाताला, काय लागले इतकं असं विचारतो. तेव्हा आता माया म्हणते की मी आता बाहेर गेले होते आणि तेथे कलरचं काहीतरी काम सुरू होतं आणि तेथील रेड कलर लागलेला आहे. तर आता जो काही अवंतिकाच्या गाडीवर आता मात्र कलर फेकलेला आहे तर तो हाच कलर असतो. मात्र आता ओवी म्हणते की माया मावशी मी माझ्या गाडीला सुद्धा लाल कलरच देते. माया विचारते की का ग पण का देते. तेव्हा आता ओवी म्हणते की कारण सौमित्र काका आणि अवंतिका आहे ना काकू यांच्या गाडीवर कोणीतरी लाल कलरचा रेड कलर फेकला म्हणून. तो आता मायाला तर धक्का बसतो आणि मायानेच हे सर्व केलेलं असतं.
सारंग म्हणतो की हो जानकी वहिनी म्हणत होती आणि जानकी वहिनी सांगत होते की अवंतिका आणि सौमित्राच्या गाडीवर कोणीतरी अटॅक केला होता लाल रंग फेकून. तेव्हा आता माया अगदी घाबरण्याचं नाटक करते आणि म्हणते की बापरे ते दोघं ठीक तर आहेत ना, कारण त्या मास्कमॅनने मात्र अवंतिका वहिनीला धमकी दिलेली आहे आणि त्या धमकीमुळे मात्र अवंतिका वहिनी खूपच घाबरलेली आहे. हे बरोबर तो आता मायाला सांगतो आणि मायाला तर हे माहिती होतच कारण तिनेच हे सर्व केलेलं आहे. सारंग म्हणतो की आपल्या घरामध्ये काही ना काही रोज वाईट घडतंय, आता माझं डोकंच फिरायला लागलं. तर माया आता स्वतःशी हसत असते. आता सारंगला मुद्दा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक होईल, मी अवंतिकांशी बोलून येते. म्हणून ती जायला निघते तर ओवी लगेच मायाचा हात धरते आणि म्हणते की माया मावशी थांब बरं. आणि आता ओवी तिला म्हणते की हे बघ अगं आई आहे तर ती माझ्यासोबत टाइम घालवत नाही, ती कायम अवंतिका काकू सोबत असते, त्यामुळे तू प्लीज थांब ना ग माझ्यासोबत. आता माया लगेच म्हणते की हो बरं ठीक आहे, आई नाही तर मी आहे ना, पण आपण ह्या कारचा कलर बदलूयात बरं. सारंग तर लगेच चालेल असं म्हणतो आणि मायेकडे बघतो आणि ओवीला विचारतो की चालेल ना ओवी. तर ओवी म्हणते की ठीक आहे चालेल मला. त्यानंतर आता इकडे अवंतिका आणखीन पर्यंत टेन्शनवरच असते, खूप घाबरलेली. सौमित्र तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु अवंतिकाचं टेन्शन काही जात नसतं आणि तेवढ्यात जानकी तिच्यासाठी जेवण वगैरे घेऊन येते. तर सौमित्र म्हणतो की वहिनी तूच तिच्याशी बोल एकदा, आणि ती अजूनपर्यंत डिस्टर्बच आहे. तेवढ्यात आता जेवणाचं ताट ती तेथे ठेवते आणि जानकी म्हणते की अवंतिका तू किती वेळ असे बसून राहणार आहे बरं, सगळेजण जेवणाच्या टेबलावर तुझी वाट बघत आहेत आणि तू जर आली नाही तर घरामध्ये कोणी जेवणार नाही, चल लवकर अगदी पटकन खाऊन घे बरं. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी मला भूक नाही. अवंतिका जेवायला तयार नसते, इतकी घाबरलेली असते. तर जानकी म्हणते की अवंतिका त्या मास्कमॅनचं तू ऐकते, त्याच्या प्रेशर मध्ये येतेस का ग, तू किती स्ट्रॉंग आहे बरं. आणि हे बघा वहिनी त्याने मला धमकी दिलेली आहे, त्यामुळे ती लगेच सौमित्रला म्हणते की तू कुठेही जायचं नाही, तू मला कायम माझ्या डोळ्यासमोरच पाहिजे, मला न सांगता जायचंच नाही. तेव्हा आता सौमित्र तिला शांत करतो की अवंतिका बस भरं. जानकी सुद्धा समजावते की अवंतिका मी कुठेही नाही जाणार, तू अगदी जेवण करून घे, रिलॅक्स हो. तेव्हा आता अवंतिका ऐकायला तयारच नसते, ती टेन्शन मध्येच असते. जानकी सुद्धा तिला समजावते की जेवण करून घे अवंतिका. हे बघ अगं आम्ही सगळेजण आहोत, तो मास्कमॅन मात्र सौमित्र भाऊजींना काहीच करू शकत नाही. अवंतिका अगदी तडाख्यातच म्हणते जर समजा त्याला काही झाले तर. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं तुला कळतं का, त्याला जर करायचं असतं तर त्याने आजच केलं असतं, तो मला बघून असा घाबरून पळून गेला नसता. अर्थी तो पळाला, तो भेकड आहे, त्यामुळे तो काही असं माझं बरं वाईट नाही करू शकत. आणि तसंही आता पॅम्पलेट आपण छापून उद्या देणारच आहोत आणि उद्या त्याच्याबद्दल गावात सगळ्यांना जेव्हा कळेल ना तेव्हा मात्र आता सगळेजण अगदी त्याला शोधत असतील आणि कोणी ना कोणी आपल्याला नक्की त्याचा पत्ता येऊन सांगेल. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे हे सर्व करून काय उपयोग आहे, कारण आता आपण जे करणार आहोत ऑलरेडी त्याला सर्व काही कळलेलं असतं, त्यामुळे मात्र आता घरातील आपला हा भेदी कोण आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे. आता जानकी म्हणते की कोणीतरी बाई आहे. तर आता अवंतिका म्हणते की वहिनी नक्की काय म्हणालात तुम्ही. सौमित्र सुद्धा तेच विचारतो. तेव्हा आता जानकी परत स्वतःला थांबवते, कारण ही गोष्ट आहे तर ती आई आणि ऋषिकेश आणि जानकी आपल्या तिघामध्येच राहिली पाहिजे, म्हणून ती आता परत सौमित्र आणि अवंतिकाला म्हणते की माझ्या सुद्धा डोक्यात तोच विचार आहे, कारण हे सर्व आपल्या घरातील बातम्या वगैरे कुठे असं लीक का होत असते. आणि आता जानकी मात्र लगेच म्हणते की जेवण करून घे अवंतिका, सौमित्र भाऊजी तिला जेवायला घाला, मी आलेच असे बोलून आता जानकी मात्र घाबरतच बाहेर जात असते. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा मुद्दाम ऐश्वर्याचं खूप कौतुक करते आणि म्हणते की खरंच खूपच छान स्वयंपाक बनवला आणि बघ ना अगं किती सुंदर स्वयंपाक वगैरे बनवते, माझ्या डोळ्यात पाणीच आले. आणि बघ अगं काय तुझ्या संसाराची अवस्था झाली, इतकी गुणी मुलगी आहे कावेरी काकू तुमची, परंतु तिचा संसारच मोडला हो. तिकडे माझा सारंग सुद्धा एकटा पडला आणि इकडे ही सुद्धा एकटी. आणि आता सुमित्रा अगदी रडण्याचं नाटक करत म्हणते आणि ऐश्वर्या तुला कधी माझ्या सारंगची आठवण नाही येत का ग. किंवा ऐश्वर्या स्पष्ट म्हणते की नाही येत, कारण जो माझ्यासाठी स्टँड घेऊ शकत नाही त्याची आठवण मला येतेच नाही. तर सुमित्रा म्हणते की अगं तुला माहिती आहे की माझा सारंग किती भोळा आहे, परंतु जानकी मात्र त्याच्या नजरेमध्ये धूळ फेकत होती ऐश्वर्या. आणि हे बघ अगं तिच्या प्रेमाची अगदी धूळ त्याच्या डोळ्यात फेकत होती. आणि हे बघ अगं ऐश्वर्या तू समजदार आहे, हुशार आहे, तू सारंगला समजायला पाहिजे होतं. ऐश्वर्या म्हणते की अहो किती समजायचं, ते तर सारखं सारखं जानकी नावाचा जप करत होते आणि मुळात म्हणजे जानकीने हे सर्व केले नसते तर मी सुद्धा तिकडेच राहिले असते, इकडे नसते आले. आता सुमित्रा नाटक करत म्हणते की हो ना ते तर आहेच ग. आणि सुमित्रा डायरेक्ट विचारते की ऐश्वर्या अगं तुझा जीव आहे ना सारंगवर. आता ऐश्वर्या म्हणते की मी तर आता होच म्हणते, मनामध्ये म्हणत असते.
कारण आता पुढे मागे ह्या म्हातारीला हो जर म्हटले तर हिच्या पाठीमागे मला अगदी त्या घरात जायला अगदी प्रवेश मिळेल आणि मला ते घरात घुसता येईल, म्हणजे त्या जानकीला घराच्या बाहेर मला काढता येईल. तर सुमित्रा परत विचारते की ऐश्वर्या मी तुला काय विचारते. आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो आहे माझा जीव. तर सुमित्रा आणि कावेरी काकू लगेच खुश होतात. सुमित्रा म्हणते की अगं हे बघ, मागे तू सारंग बरोबर जे काही वागली ना ते खूप चुकीचं होतं. तर ऐश्वर्या म्हणते की हो मला माझी चूक समजली, परंतु मी सारंगला असं सोडायला नको होतं. आता मला हे सर्व समजले. कावेरी काकू म्हणतात की खरंच बोलतेस का? अगं मग तू सारंग रावांना हे सांग ना. सुमित्रा म्हणते की हो लगेच आत्ताच फोन कर आणि त्याला सर्व सांगून टाक. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नको, इतकी घाई नको. सुमित्रा म्हणते की अगं मनात आलं तर लगेच बोलून टाकायचं असतं, थांब मी तुला फोन करून देते. आता लगेच सुमित्रा उठते आणि तिचा मोबाईल आणायला जाते. ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि तेवढ्यात मात्र सुमित्रा फोन करणार असते तर इकडे सारंग ओवीसोबत गप्पा करत असतो आणि तेवढ्यात तेथे माया येते. ओवी ही मायेच्या हाताला धरते आणि आता म्हणते की चल माया मावशी आपण मस्त गेम खेळूयात. तेव्हा आता ओवी हा मायाचा हात धरून गेम खेळूयात असं म्हणत असताना आता माया म्हणते की अगं पण गेम खेळत असताना तुझा हा गुलाबजाम काका खूप चिडतोस ग. ओवी म्हणते की अगं आम्ही खेळत असताना सुद्धा खूपच चिडतो. माया म्हणते की काय इतका चिडतो. आणि तेवढ्यात मात्र सारंगच्या मोबाईलवर आता सुमित्राचा कॉल येतो. आता सारंग आईचा फोन बघतो आणि म्हणतो की आईने आज कसा फोन केला असेल आणि लगेच फोन उचलून म्हणतो की अगं आई तू कशी आहे, बरी आहेस ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे मी बरी आहे, मी तुझ्या लाडक्या बायको बरोबर अगदी मजेत आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघ आई मी तुला सांगतो ती बाई माझी कोणीही नाही आणि 1 मिनिट आई तिने तुला घोळात घेतलं की काय. तर सुमित्रा म्हणते की अरे असं बोलायचं नसतं, अरे खूप चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे. तर सारंग म्हणतो की आई हे बघ तिचं कौतुक मला सांगू नकोस. अगं आई तू त्या बाईच्या घरी राहायला का गेली, त्या बाईने आपला किती विश्वासघात केला हे तुला अगदी अजूनपर्यंत कळले नाही का. आणि सुमित्रा त्याला समजावते की अरे झालं गेलं विसरून जायचं आणि हे बघ अरे तिने सुद्धा हे मान्य केलं आणि आत्ताच मात्र आम्हाला तिने सांगितलं की तुझ्यावर अजून तिचा जीव आहे म्हणून. सारंग मात्र आता ऐश्वर्याशी बोलायला तयार नसतो, परंतु सुमित्रा म्हणते की अरे बोल ना सारंग. तेव्हा आता लगेच सुमित्रा ही ऐश्वर्याकडे फोन देते तर कावेरी काकू आणि सुमित्रा ऐश्वर्याला खुणावतात की बोलायला सांगतात सारंग बरोबर. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, तर सारंग लगेच तिच्यावर खूप रागवतो आणि म्हणतो की हे बघ ऐश्वर्या तुझं जे काही म्हणणं आहे ते ऐकण्याच्या अगोदर मीच तुला सांगतो, माझ्या आईला घोळात घेऊ नको आणि माझ्या आईला ताबडतोब आमच्या घरी पाठवून दे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो माझं ऐकून घ्या. तर सारंग म्हणतो की काय मला बिंडोक म्हणाली हे ऐकून घेऊ आणि माझं बाळ तुझ्या पोटात आहे असं खोटं बोलली आणि मला हसलीस तू, मी काही विसरलो नाही. आणि तेवढ्यात माया ही सारंगला आवाज येते की अहो सारंग या ना. तर ऐश्वर्या हा आवाज ऐकते आणि कोण आहे तिकडे असं विचार. तेव्हा आता सारंग म्हणतो की माया आहे. तर ऐश्वर्या विचारते की इतक्या रात्री ती तुमच्या रूम मध्ये काय करते. तेव्हा सारंग रागाने म्हणतो की ते तुला काय करायचं, फोन ठेव आता. आणि आता रागाने तो फोन कट करतो. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय ग ऐश्वर्या काय झालं. ते माझ्यावर खूप, कारण मी त्यांना खूप त्रास दिला, अगदी त्यांना फसवलं, हे सगळं काही ते मला ऐकत होते तर आणि मला म्हणाले की इथून पुढे फोन करू नको असे बोलून ती आता लगेच दुसऱ्या रूम मध्ये निघून जाते. आता सुमित्रा म्हणते की इला काय झालं. कावेरी काकू म्हणतात की आता कुणास ठाऊक. सुमित्रा मात्र आता स्वतःशी खूप हसत असते. ऐश्वर्या आता रूम मध्ये येते आणि आता मात्र ऐश्वर्याला भलतंच मायाबद्दल टेन्शन येतं. म्हणजे आता ही माया तिकडे सारंगच्या रूम मध्ये इतक्या रात्री काय करत असेल, म्हणजे तिचा काही दुसरा प्लॅन तर नसेल ना की मला रणदेव्यांच्या अगदी विरोधात भडकून ती स्वतः मात्र अगदी सारंगच्या आयुष्यात येण्याचा काही प्लॅन वगैरे करते की काय. नक्की हा मायेचं काय चाललं ते काहीच कळत नाही, म्हणून तिला आता खूप टेन्शन येते आणि ती विचार करत असते. आणि तेवढे तिथे सुमित्रा येते. सुमित्रा ऐश्वर्याला विचारते की काय झालं, तू इतकी का चिडली बरं. ऐश्वर्या म्हणते की काही नाही झालं. तर सुमित्रा आणखीनच ह्या ऐश्वर्याचे कान भरते. अगं ती माया त्या आमच्याच रूम मध्ये राहते, म्हणजे आमच्या घरामध्ये त्या लताबाईंसोबत. आणि त्या लताबाईंना तर अगदी तिचीच साथ आहे हे सगळं करण्यासाठी. हे बघ ऐश्वर्या मी तुला सांगते की ती माया प्रचंड मला अगदी आतल्या गाठीसारखी वाटते. हे बघ मी तुला भेटायला आणि कावेरी काकूंना भेटायला जेव्हा आले होते तर तिने सगळं काही शूटिंग करून तिकडे दाखवलं, म्हणून तर घरामध्ये भांडणं झाली. ती सारंग सोबत काय करते बरं, मी तुला सांगते की हे बघ नवऱ्याला असं एकट्याला सोडू नये. आणि बघ ना ती माया ती सारंग सोबत अगदी गप्पा वगैरे मारते आणि त्याच्या उंचीचीच आहे ती. आता वैतागून ऐश्वर्या म्हणते की मला काय करायचं. तर सुमित्रा म्हणते की अगं तू असं का म्हणते, अगं मनात एक आणि ओठात एक. अगं माझ्या सारंग बद्दल अजून सुद्धा तुझ्या अगदी मनामध्ये जागा तर आहेस ना.
आणि काय आहे ना तुझ्या मनामध्ये सारंगविषयी काहीतरी, म्हणूनच तू हे सर्व बोलते ना. तेव्हा आता ऐश्वर्या वैतागते. ऐश्वर्या म्हणते की हे बघा थांबा, मीच आता रूमच्या बाहेर जाते, तुम्ही झोपा एकदाच. तेव्हा आता ऐश्वर्याला फार टेन्शन आलेलं असतं, पण ती सुमित्राला दाखवत नसतं. आता ती बाहेर गेल्यानंतर सुमित्रा विचार करते की सारंग मात्र त्या मायेसोबत आहे. कळल्यानंतर ही ऐश्वर्या इतकी अस्वस्थ का झाली असेल. त्यानंतर आता इकडे अवंतिकाला मात्र सारखं मास्कमॅनचंच बोलणं आठवत असतं आणि अवंतिका खूप डिस्टर्ब होते. तर सौमित्र तिला विचारतो की काय झालं अवंतिका, अगं तू काय इतकी विचार करते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की सौमी तू झोप, मग मी नंतर झोपते. सौमित्र म्हणतो की अगं तू अशी विचार करत असताना मला झोप लागेल का. सांग ना अवंतिका, अगं तू काही लपवतेस का माझ्यापासून. तर अवंतिका अगदी घाबरतच सौमित्राकडे पाहत असते. मगाशी जे काही सांगितलं त्या पलीकडे आणखीन काही घडलेलं आहे का. तेव्हा आता अवंतिका रडत असते. तेव्हा आता शेवटी अवंतिका खरं सांगते की सौमी त्या मास्कमॅनने मला भेटायला बोलावलं. तेव्हा सौमित्र विचारतो की अगं काय बोलतेस, पण तू हे मगाशी का सांगितलं नसेल बरं. तेव्हा अवंतिका परत म्हणते की अरे तू मला समजून घेशील की नाही याची भीती माझ्या मनात होती आणि घरातील सगळेजण घाबरले असतील म्हणून मी कोणालाच काही सांगितले नाही. तर आणि हे बघ सौमी, अरे त्या मास्कमॅनकडे माझा नंबर सुद्धा आहे आणि जर मी तुला सांगितले की तुझा नवरा माझ्याशी तुला भेटून देणार नाही आता मात्र, म्हणून त्याने मला कुणालाच ही सर्व गोष्ट सांगून न देण्यासाठी सांगितले होते, तसं धमकावलं होतं. मी तुम्हाला मेसेज सुद्धा करून सांगणार आहे की कधी आणि कुठे भेटायचं म्हणून, आणि त्याने मला तुझ्या जीवाची धमकी दिलेली आहे की जर तुझा जीव वाचवायचा असेल तर मला त्याला भेटावं लागेल. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ तुला काही गरज नाही त्याला भेटण्याची. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे पण त्याने मला तुझ्या जीवाची धमकी दिलेली आहे, मला माझ्यापेक्षा तुझ्या जीवाची जास्त काळजी आहे. सौमित्र म्हणतो की हे पण काळजी करू नको, मला काही होणार नाही. तेव्हा अवंतिका खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की सौमी अरे तू का माझं ऐकत नाही. सौमित्र तिला शांतपणे शांत करतो आणि शांत बसायला सांगतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की शांतपणे ऐकून घे, मी पोलीस स्टेशनला जातो आणि त्या मास्कमॅनने तुला जेथे भेटायला बोलवलेलं आहे तेथे आपण जाऊयात आणि त्याला ट्रॅप करूयात. तेव्हा आता अवंतिका चिडते आणि अवंतिका म्हणते की तू वेडा आहेस का, म्हणूनच तुला मी सर्व हे सांगत नव्हते. सौमित्र म्हणतो की अवंतिका तू काय इतकं वेड्यासारखं वागते, अगं आपण वकील आहोत याचा जरी विचार कर. अवंतिका म्हणते की अरे मी फक्त आणि फक्त एक बायको म्हणून आता विचार करत आहे आणि तू सुद्धा एक नवरा म्हणून माझ्या मनातील भीती समजून घे, इतकीच माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तुला का कळत नाही सौमित्र. प्लीज सौमित्र तू का माझं ऐकत नाही, प्लीज ऐकून घे ना. तेव्हा आता अवंतिका खूपच रिॲक्ट झालेली असते. तर सौमित्र तिला शांत करतो, हे बघ तू जे काही म्हणते तेच आपण करूयात, परंतु प्लीज शांत हो. आता सौमित्र प्रेमाने तिला समजावत आराम करायला सांगतो. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये असतात. ऋषिकेश सुद्धा त्याच विचारत असतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश अवंतिकाला ह्या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे. तर सौमित्र ते ऋषिकेश म्हणतो की हो खरं आहे जानकी, पण आता अवंतिकाला या भीतीच्या बाहेर काढावंच लागेल. मास्कमॅन मुद्दाम आपल्याला त्रास देतोय, आपल्या घरातील एकेका व्यक्तीला टार्गेट करून मात्र तो मानसिकरित्या कमकुवत करायला बघतोय. आणि तेवढ्यात ओवीही धावतच येते आणि आई आणि बाबा दोघांना सुद्धा बाजूला होऊन आणि काहीने ती स्कूल बॅग वगैरे घेऊन जात असते. तर जानकी तिला विचारते की एक मिनिट तू कुठे निघालीस. आता ओवी म्हणते की माया मावशीकडे. तेव्हा आता जानकी म्हणते की का, कशासाठी. जानकी ओवीला समजावते की आता खूप उशीर झालेला आहे, सगळ्यांना झोपण्याची वेळ आहे, त्यामुळे तू त्यांना झोपून दे. तर ओवी म्हणते की उद्या माझ्या स्कूलला सुट्टी आहे, मग जाऊन दे ना मला तिच्याकडे. जानकी तिला रागाने विचारते की कोणी ठरवलं तू तिच्याकडे झोपायला जाणार आहे म्हणून, तू मला आईला विचारलंस का. तर ओवी लगेच डायरेक्ट म्हणते तुला काय विचारायचं, जेव्हा मी तुला विचारायला येते तर तुझ्याकडे वेळ नसतो, फक्त माया मावशी माझ्याशी बोलत असते त्यामुळे मी तिच्याकडेच झोपणार, असे बोलून अगदी रागातच ओवी तिच्याकडे घेऊन निघून जाते. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश बघा ना. तर ऋषिकेश म्हणतो की अगं ती लहान आहे, तिचं बोलणं इतकं मनावर घेऊ नकोस. जानकी म्हणते की कसं मनावर घेऊ नको ऋषिकेश, कारण ती बरोबर बोलते, कारण मला तिला वेळच द्यायला वेळ भेटत नाही. घरामध्ये इतकं सगळं काही सुरू असताना मी कुठे कुठे लक्ष देऊ, म्हणून जानकीला आता खूप टेन्शन येते. ऋषिकेश आता जानकीला आराम करायला सांगतो. जानकी तू खूप थकलेली आहे. तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता सकाळ होते तर लताबाईचा पाय दुखत असतो. तेवढ्यात जानकी घाईने रूम मध्ये येते आणि आईला विचारते की काय झालं, पाय दुखतो का जास्त. लताबाई म्हणते की हो ना जास्त ठणकतो. आता लताबाई म्हणते की अगं काल त्या मुलीने पाय चोळून दिला तेव्हा बरं वाटलं, पण आज जरा जास्त दुखतोय. आणि काय ग जानकी, ती मुलगी तर लेप घेऊन येणार होती ना आज. जानकी म्हणते की हो ना आई, परंतु काय माहिती तीच मलम घेऊन केव्हा येते, तोपर्यंत मी लेप वगैरे तुला करून देते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते आणि तेवढ्यात मात्र आता ही मुलगीच तेथे आलेली असते, ही नर्स. तेव्हा आता लगेच माया दरवाजा उघडते. माया मात्र तिला बघते आणि ओळखते की ही नर्स आहे म्हणून. तेव्हा डायरेक्ट विचारते की तू इथे काय करतेस.
तेव्हा आता परत म्हणते की तुम्ही ते काय करतास, नक्की कशासाठी आलात आणि कुणासाठी आलात. तेव्हा आता ती नर्स म्हणते की मी जानकी ताईंना भेटायला आले. तेव्हा आता माया आपल्या मनात विचार करते की ही जानकीला भेटायला का आली असेल, ही तर आपली दादाची नर्स आहे. तर जर हिने जानकीला दादाबद्दल जर काही सांगितले तर अवघड होईल. आता ती नर्स मात्र मायाला नाही ओळखत, कारण जेव्हा माया तिला भेटते तर तोंडाला स्कार्फ असल्यामुळे ती काही ओळखत नसते. तेव्हा ही माया काही अगदी तिला पुढे येऊन देत असते. तेव्हा आता ती पुढे येते आणि म्हणते की ताई मी आहे. तेव्हा मात्र आता जानकी तिला बघून खूप खुश होते आणि जानकी खुश होत म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, कारण आई तुमचंच नाव काढत होती. तेव्हा माया लगेच विचारते की लता काकू यांच्याबद्दल का विचारत होत्या. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं काही नाही, कारण आईचा देवळामध्ये पाय मुरगळला होता आणि त्यावेळेस मात्र यांनी तो बरा करून दिला. परंतु आज मात्र आईच्या पायाला पुन्हा त्रास होतो आणि आईने पुन्हा यांची आठवण काढली, कारण ह्या काहीतरी मलम आणून देणार होत्या. तेव्हा मात्र आता ती नर्स म्हणते की अहो मुरगळलेला पाय आहे तर तो दुसऱ्या दिवशी जास्त त्रास देतो, म्हणून तर मी मलम घेऊन आले हो. आता माया म्हणते की अच्छा म्हणून तर तुम्ही आलात का. तर जानकी मायाला विचारते की तू असं का विचारतेस बरं. तेव्हा आता जानकी मायाची आणि ह्या गीतांजलीची ओळख करून देते. ह्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून असतात. तेव्हा मात्र आता जानकी ही त्या गीतांजलीला आत घेऊन जाते, परंतु मायाला खूप टेन्शन येते. ह्या बाईचं मात्र येथे येणे चांगलं नाही, त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं ती आता ठरवते. तेव्हा आता ती गीतांजली नर्स आहे तर ती आता लताबाईचा पाय वगैरे मलम लावून चोळून देते आणि तुम्हाला बरं वाटेल नक्की असं म्हणते. तेव्हा जानकी आणि लताबाई खुश होतात आणि तेवढ्यात माया बाहेर येते आणि मायाला आता त्या आपल्या एका माणसाला फोन करते, तू दादाजवळ आहे का असं विचारते आणि ती नर्स आली का. तेव्हा तो म्हणतो की नाही, ते उद्या संध्याकाळी येणार आहेत. तेव्हा मात्र आता माया ही त्याला तिथे थांबायला सांगते आणि तेवढ्यात फोन ठेवते. तर सारंग तिच्या मागून येतो आणि विचारतो की काय माया कुणाशी बोलतात. आणि आता सारंग विचारतो की नजर ठेवा असं तुम्ही कुणाला म्हटलात. तेव्हा आता माया खोटं बोलते. माया म्हणते की अहो माझी आई, कारण ती सतत पडत असते म्हणून शेजारच्या मैत्रिणीला सांगितलं की तिच्यावर नजर ठेव म्हणून. सारंग म्हणतो की अहो आईवर नजर ठेवायचं असं नसतं बोलायचं, आईवर लक्ष ठेवा असं. माझ्यासारखा जर तिसरा एखादा माणूस असेल आणि त्याने जर हे सर्व ऐकले तर तो काय म्हणाल की तुम्ही एखाद्याला सुपारी देतात की काय, आणि तुम्ही अगदी लक्ष ठेव असं म्हणायला पाहिजे होतं. तेव्हा आता माया म्हणते की हो ना, माझ्या लक्षातच नाही आलं. सारंग परत म्हणतो की माया खरंच तुम्ही तुमच्या आई बाबांची खूप काळजी घेतात. तेव्हा माया म्हणते की कारण ते माझ्यापासून लांब असतात ना, म्हणून जरा काळजी वाटते. तेव्हा सारंगला आपल्या सुमित्रा आईची आठवण येते आणि म्हणतो की ती सुद्धा माझ्यापासून लांब आहे आणि माझ्या आईला मी फोन सुद्धा करू शकत नाही, कारण ती ऐश्वर्याकडे राहते आणि ती ऐश्वर्या एकदम अशी कटकटी बाई आहे. त्या ऐश्वर्याने मला फसवलं आणि माझी आई तिच्याच घरी जाऊन राहते. तेवढ्यात आता हा रिक्षा घेऊन गणेश येतो आणि तो म्हणतो की सारंग दादा ओळखलंस का, मी गणेश. सारंग म्हणतो की अरे हो, मला मुळशीत राहायचं आहे, तुला कोण ओळखणार नाही, पण तू आज इथे रिक्षा घेऊन का आलास. तेव्हा मात्र आता लगेच तो रिक्षावाला म्हणून जातो की आता हे प्रेसमधून मी फोटोचे पॅम्पलेट घेऊन आलो. तेव्हा माया म्हणते की काय फोटोचे पॅम्पलेट. सारंग म्हणतो की अहो माया, जे काही दादाचे फोटो आपल्याला तिकडे द्यायचे होते पेपरमध्ये, परंतु ते तिकडे नाही छापून आलेत. मग दादाने एक काम केलं की मकरनच्या फोटोचे पॅम्पलेटच छापवलेत. त्या मात्र बघत राहा की मुळशीच्या घराघरात मात्र हे पॅम्पलेट पोहोचले तर तो मकरन कसा बिळातून बाहेर येतो की नाही बघतच राहा तुम्ही. आणि सारंग मात्र त्याला ते पेपर जे काही पॅम्पलेट वगैरे आहे ते सर्व आत ठेवायला सांगतो. व सारंग मात्र त्या गणेशला जे काही आता ते पॅम्पलेटचे खोके वगैरे आहे तर ते आत नेऊन ठेवायला सांगतो आणि मला चौकात येऊन भेट, मी तुला पैसे देतो असे म्हणतो. तेव्हा आता हा गणेश आत येतो. माया आता बघतच असते. मायाला मात्र आता खूप टेन्शन येते आणि ती स्वतःला म्हणते की बापरे, आता यांनी नवीन शक्कल लढवली तर. आणि आता मात्र हे पॅम्पलेट लावले गेले तर आता हे लोक नक्की दादापर्यंत पोहोचतील. आणि जर त्या आत असलेल्या नर्सने हे पॅम्पलेट बघितलं तर इथेच मात्र पितळ उघडं पडेल. म्हणून मायाला खूप टेन्शन येते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र ती नर्स पेढे खात असताना ते पॅम्पलेटवर आता त्या मकरनचा फोटो पाहते आणि म्हणते की हा तर तोच माणूस आहे की ज्याच्या ट्रीटमेंट साठी मी जात आहे आणि आता जानकी ताईला हे सर्व सांगायला हवे. तेव्हा मात्र आता लगेच ही नर्स आहे तर ते गीतांजली नर्स आता जानकीला मेसेज पाठवले की माझ्या घराचा मी तुम्हाला पत्ता पाठवलेला आहे, तेथे प्लीज लवकरात लवकर भेटायला. तेव्हा मात्र आता लगेच माया ही मकरनला म्हणत असते की मला आता अगदी एक वेगळा खेळ खेळावा लागणार आहे, कारण जानकीच्या गळ्यात मला तुझ्या नावाचं मंगळसूत्र बघायचं आहे. म्हणून जानकी मात्र आता ह्या गीतांजलीच्या घरी येते, परंतु तिच्या घरातील जे सामान आहे तर ते अस्तव्यस्त तेथे पडलेलं असतं आणि नक्की ही कुठे गेली म्हणून तिला अगदी कळतं. तेव्हा मात्र आता जानकी तेथे काहीतरी बघते आणि जानकीला धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.